पुण्यातील आळंदी येथे धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलेले असून आत्महत्येचा बनावट रचणाऱ्या मुख्य आरोपी विष्णू महादेव पावडे वय वर्ष माहीत नाही आळंदी पोलिसांनी अटक केली आहे. मागील 6 महिन्यांपासून पार्वती दराडे आणि विष्णू यांच्यात विवाहबाह्य संबंध चालू होते. 20 फेब्रुवारी रोजी दुचाकीवर कामावर जाताना सोळू जंगल परिसरात जेवणादरम्यान दोघांमध्ये वाद झाला. संतापातून विष्णूने पार्वतीचा गळा आवळून हत्या केली आणि या घटनेनंतर आत्महत्येचा भास निर्माण करण्यासाठी त्याने पार्वतीच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळून दुसरं टोक झाडाला बांधलं. आईला फोन करून पार्वतीने आत्महत्या केल्याचं सांगितलं आणि स्वतः आत्महत्या करणार असं भासून फरार झाला. आणि ही माहिती मिळताच आळंदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात आत्महत्येपेक्षा हत्येचा संशय बळावला. अवघ्या काही तासात सोळू गावातून आरोपीला पकडण्यात यश आलं. या तपासात निष्पन्न झाले की पार्वतीच्या पतीच्या मद्यपानाच्या सवयीमुळे ती विष्णूकडे वळली, पण विष्णूही मद्यप्रवृत्त असल्याने वारंवार वाद होत होते. आणि या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कुमार कोंडिबा गिरी गोसावी यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. साप्ताहिक पोलीस वॉरंटच्या स्थानिक बातम्या आणि व्हिडिओ नक्की पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या स्थानिक बातम्यांचे व्हिडिओ आमच्यासोबत शेअर करा.